आता घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपच्याच आमदाराला झापलंय। लाडक्या बहिणींना प्रत्येक गोष्टीत आणू नका, फडणवीस यांनी भाजपच्या आमदाराला झापलंय। गुटखा विक्रीवर एमसीओसी अंतर्गत कारवाई होणार, कायद्यात बदल करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती। महिला डॉक्टरची दोन्ही आरोपींकडून फसवणूक, हातावर लिहिलेलं अक्षर महिला डॉक्टरचंच तपासात समोर। दोघांनी फसवणूक केली म्हणून नाव लिहित पीडितेची आत्महत्या। या प्रकरणात लवकरच चार्जशीट दाखल होईल, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। फलटणमधील महिला डॉक्टर प्रकरणाचा मुद्दा विधानसभेत, बदणींकडून फसवणूक आणि शारीरिक शोषण केल्याचं समोर। मुख्यमंत्री फडणवीसांचं विधानसभेत वक्तव्य। राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 65 हॉस्टेल सुरू। मुंबईसह उपनगर, ठाणे, रायगडमध्येही वसतिगृह सुरू करणार। विधानसभेत मुख्यमंत्र्यांची ग्वाही। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक, विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन। कर्जमाफीबाबत सरकारला विचारला जाब। गळ्यात माळ घालून विरोधकांचं आंदोलन। यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे। मुंबईतील किडनॅपिंग प्रकरणी आज विधानसभेत लक्षवेधी। काँग्रेस आमदार आज लक्षवेधी मांडणार। रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणी एसआयटी स्थापनेची मागणी। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमकीची शक्यता। मुंबईतील भटक्या कुत्र्यांचा विषय विधिमंडळात। गेल्या वर्षभरात मुंबईत 70 तर ठाण्यात 12,000 लोकांना कुत्रा चावल्याची माहिती। भटक्या कुत्र्यांसाठी निवारा केंद्राच्या संख्येत वाढ करण्याची मागणी। बिबट्यांच्या संख्येला आळा घालण्यासाठी आमदारांचे साकडे। विधानसभेत आज सर्वपक्षीय आमदारांचं लक्षवेधी। राज्यात 5,000हून अधिक बिबटे असल्याचा दावा। तातडीने उपाययोजना करण्याची लक्षवेधीमधून मागणी। विधिमंडळ परिसरात भाजप आमदार विक्रांत पाटील यांचं आंदोलन। सिडकोच्या घरांच्या किमतीत कमी करण्यासाठी आंदोलन। नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात 33 पेक्षा जास्त मोर्चे धडकणार। 22 संघटनांना धरणे आंदोलन तर 17 संघटनांना साखळी उपोषणाला परवानगी आहे। महाविकास आघाडीचे नेते आज राहुल नार्वेकर आणि राम शिंदेंची भेट घेणार। दोन्ही सभागृहातील विरोधी पक्ष नेत्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी भेट घेणार। अंबादास दानवे घेणार उद्धव ठाकरेंची भेट। सेना भवन येथे भेट घेणार। महेंद्र दळवींच्या व्हिडिओ संदर्भात अधिक चर्चा करणार। आमदार दळवी असं करू शकत नाही, दानवेंनी अधिवेशनादरम्यान जाणीवपूर्वक व्हिडिओ व्हायरल केलाय। तटकरेंच्या रूपात घरातच शत्रू, दानवेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओवर आमदार महेंद्र थोरवेंची प्रतिक्रिया। बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 1 वर्ष पूर्ण, आरोपी अद्याप फरार। या प्रकरणी आरोपीला शिक्षेच्या मागणीसाठी भाजप आमदार सुरेश धस घेणार मुख्यमंत्र्यांची भेट। व्हिडिओतील नोटा आल्या कुठून, सत्ताधाऱ्यांकडे एवढी कॅश येते कुठून, भास्कर जाधव यांचा सवाल। पीडब्ल्यूडी खात्यात मोठा भ्रष्टाचार, पीडब्ल्यूडी भ्रष्टाचाराचा अड्डा। पीडब्ल्यूडीचा सर्व कारभार कागदावर प्रत्यक्षात नाही, संदीप देशपांडे यांचा आरोप। सर्व आरोपींना मकोकामध्ये टाकलं आहे, कोर्टात संदर्भात बोलू शकत नाही, आरोपीकडे प्रचंड पैसा, 35 वकिलांची फौज। सुरेश धस यांचं वक्तव्य। दळवींनी दिलेलं आव्हान स्वीकारावं, प्रसिद्धीसाठी असे आरोप करतात भरत गोगावलेंचं वक्तव्य। पैशांचं बंडल, दानवेंचा कॅश बॉम्ब, समोरील व्यक्ती कोण हे तपासावं, धान्याच्या राशीसारखे पैशाची रास, अंबादास दानवे यांचं वक्तव्य। इतके पैसे आले कुठून, दळवींनी पोलिसात तक्रार करावी, पोलीस माझ्याकडे आले तर विस्तृत सत्य सांगेन, दानवेंचं स्पष्टीकरण। त्यांचा राजीनामा मागितला नाही, आरोप केले नाही, तटकरे आणि माझं गेल्या वर्षभरात बोलणं नाही, व्हिडिओ तुमचा आहे की नाही सांगा, तक्रार करा, दानवे यांचं वक्तव्य। महेंद्र दळवींसमोरील व्यक्तीचा चेहरा दिसत नाही, व्हिडिओतील लाल शर्टातील व्यक्ती मुख्य सूत्रधार वाटतोय, संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी, अंबादास दानवेंचं विधान। या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परततोय। पीडब्ल्यूडीमध्ये महाभ्रष्टाचार, योजना राबवायला सरकारकडे पैसे नाहीत, पण योजनेच्या नावावर अधिकारी मात्र गब्बर। संदीप देशपांडेंनी बांधकाम विभागातील भ्रष्टाचार केला उघड।
हिंगोली जिल्ह्यात 2 सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या. राज्य शासनाच्या निर्णयामुळे निवडणुका पुढे ढकलल्या. कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयात ठाकरेंच्या शिवसेनेचं स्टिंग ऑपरेशनमध्ये बिलाची टक्केवारी आणि 12 लाखांच्या हिशोबाची नोंदणी सापडली. पैशाच्या गड्ड्यासह कोणते आमदार आहेत? सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसे नाही, अंबादास दानवे यांचा ट्विट करत सवाल. पुण्यात भाजपमध्ये पालिका निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांची मांदियाळी. 2135 इच्छुकांनी घेतला अर्ज, तर 600 जणांनी भरले अर्ज. मुंबई महापालिका जागा वाटपासाठी महायुतीला मुहूर्त सापडला. हिवाळी अधिवेशनानंतर चर्चेला सुरुवात होणार, सूत्रांची माहिती. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांना विधानसभेचे तर उद्धव सेनेचे अनिल परब यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपदासाठी सत्ताधाऱ्यांचा आग्रह. सत्ताधाऱ्यांच्या खेळीची राजकीय वर्तुळात चर्चा. साताऱ्यात स्ट्रॉंग रूमला अपक्ष उमेदवाराचा पहारा. कोणतीही पद्धतीने चुकीचं काम होऊ नये याची खबरदारी म्हणून पहारा. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा नाशिक रोडवर रास्ता रोको. गोमांस तस्करी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी. राज्यात वाहन चालक चाचणी प्रक्रिया अधिक कठोर. अपघात रोखण्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयाकडून चाचणीसाठी नवे निर्देश जारी. हिंगोलीत आचारसंहितेमुळे शहरी विकास कामांच्या निधींना ब्रेक. जिल्हा वार्षिक योजनेत ग्रामीण भागात 30% निधींचं वितरण. निधीसाठी आचारसंहिता शिथिल होण्याची प्रतीक्षा. अपघात रोखण्यासाठी वाहन चाचणी कडक. राज्यात नवे निर्देश जारी, तर मार्गदर्शक तत्वांची पायमल्ली करणाऱ्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांवर होणार कारवाई. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या अपडेटसाठी पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.